गणेशोत्सवानिमित्तानं सी न्यूज मराठीचा विशेष कार्यक्रम माझा बाप्पा। या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स के थोरात RMC। प्रेक्षकांच्या आवडीचा आणि कौटुंबिक उत्साहाचा आपला आवडता कार्यक्रम म्हणजेच माझा बाप्पा आणि गप्पा मारण्यासाठी आपल्या सोबत असणार झी हास्य सम्राट फेम आपला आप्पा। कार्यक्रमाचे प्रसारण गणेशोत्सव कालावधीत रोज रात्री 7 वाजता आपल्या सी न्यूज मराठी चॅनलवर। या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स के थोरात RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट, सर्व प्रकारातील खडी, रेडीमिक्स कॉन्क्रीट, VSI क्रश सँड, वॉश सँड आणि VSI खडी, गुणवत्तापूर्ण उत्पादने बनवणारं विश्वसनीय नाव म्हणजेच मेसर्स के थोरात RMC। RMCचे फायदे: कारखान्यातच प्रमाणानुसार मिक्स होत असल्यानं गुणवत्तापूर्ण निर्मिती, बांधकामासाठी लागणारा वेळ आणि खर्चही कमी होतो, बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषण कमी होण्यास मदत, योग्य प्रमाणात मिक्सिंग झाल्यानं लॉंग लाईफ टिकाऊपणा। तेव्हा आपल्या बांधकामासाठी मेसर्स के थोरात यांचे रेडीमिक्स कॉन्क्रीट वापरा आणि वेळ तसेच पैशांची बचत करून निश्चिंत व्हा। आमचा पत्ता मेसर्स के थोरात RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट, पहिला मजला, महालक्ष्मी प्राईड, अकोले बायपास रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर। संपर्क 8298 29 75 76 आणि 81 77 82 75 76। ओंकार स्वरूप सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो। वंदन गणरायाला, वंदन विघ्नहर्त्याला। गणेशोत्सव 2024 सुरू झालेला आहे मंडळी, आणि आजचा हा दुसरा भाग कार्यक्रम सी न्यूज मराठी प्रस्तुत गणपती विशेष कार्यक्रम माझा बाप्पा। आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत के थोरात RMC, बांधकाम क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव के थोरात। मंडळी, आपण घरगुती गणपतीमध्ये जातो, त्या कुटुंबाशी गप्पा मारतो आणि एकूणच गणेशोत्सवाचा आनंद घेतो। आजही मी आलेलो आहे अशाच एका घरगुती गणपतीमध्ये। कदाचित तुम्हाला असं वाटेल की मी एखाद्या सार्वजनिक मंडळात आलो की काय, पण तसं नाही आहे। नेमकं यामागचं गणित काय आणि जे तुम्हाला वाटते तसं मलाही आधी वाटलं होतं, पण या घरगुती सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास काय हे आपण जाणून घेणार आहोत आजच्या गप्पांमध्ये। आज मी आलेलो आहे धांदरपळे येथे श्रीयुत दत्ता कासार, जे स्वदेश उद्योग समूहाचे जनसंपर्क अधिकारी आहेत, आणि त्यांच्यासोबत त्यांच्या सौभाग्यवती सौ सुनीताताई कासार या गुरुप्रसाद कलेक्शन आणि मोरया यात्रा सेवा याच्या संचालिका आहेत, आणि त्यांच्या काही त्यांच्या मातोश्री पण या ठिकाणी आहेत, आणि त्यांचे काही कुटुंबातले सदस्य या ठिकाणी आहेत। त्यांच्याशी गप्पा आपण मारणार आहोत। सुरू करूयात आजच्या गप्पांना। सर्वप्रथम नमस्कार। नमस्कार अप्पा। नमस्कार नमस्कार दत्ता भाऊ, स्वागत आहे। आमचा हा गणपती विशेष कार्यक्रम मी आहे आप्पा, मारायचे आहेत आपल्याला मनसोक्त गप्पा। तर सर्वप्रथम गप्पांच्या आधी सगळ्यांची एकदा ओळख मला आणि आमच्या या प्रेक्षकांना आपण करून द्यावी। सर्वप्रथम सी न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना जगदंबा युवक मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा। आज बाप्पा माझ्या दारी आलाय तो सी न्यूजच्या माध्यमातून माझ्यासोबत माझ्या मातोश्री भामाबाई कासार आहेत, जगदंबा महिला मंडळाच्या सदस्य वनिता काळे आहेत, त्याचबरोबर आमच्या युवक प्रतिनिधी महिला सदस्या या ठिकाणी शिंदेताई आहेत, माझ्यासोबत आहे माझ्या सौभाग्यवती सुनीता कासार, आणि मी तुमच्या सर्वांचा आणि गणेश भक्त दत्ता कासार। दत्ता भाऊ, कारण ओळख तर झालेली आहे, सुरुवात करूयात गप्पांना। आपला हा गप्पांचा कार्यक्रम आहे, अगदी फॉर्मल गप्पा आपल्याला मारायचे आहेत, गणेशोत्सव आहे। तर आता नेमकं आपण घरगुती गणपती उत्सव हा या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवत असतो। आपलाही घरगुतीच गणपती आहे,
जरी आपण मंडळाचा उल्लेख केला किंवा सार्वजनिक केला तरी तसं यामागचा हेतू काय? आपण घरातला गणपती या ठिकाणी स्थापन करताना मला वाटतं आपल्या गल्लीमध्ये हा एकमेव गणपती आहे, हा प्रत्येक घरातला गणपती असा मानला जातो, तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगावं. खऱ्या अर्थाने गणेशोत्सव सुरू करण्याचं जे महत्त्वपूर्ण काम होतं ते स्वातंत्र्य काळामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सर्वांनी एकत्र यावं आणि सर्वांच्या विचाराने हा उत्सव साजरा व्हावा, त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने गणेशोत्सवाची संकल्पना मांडली गेली. ही संकल्पना पुढे घेऊन यापूर्वी माझे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते रामेश्वर मित्रमंडळाच्या माध्यमातून ज्यांनी खऱ्या अर्थाने हा गणेशोत्सव सुरू केला आणि आज जवळजवळ माझं वय 45 वर्षाच्या टप्प्यात आहे आणि ह्यामध्ये रामेश्वर मित्रमंडळ पुढच्या टप्प्यामध्ये जे युवक मित्रमंडळ झाले ते संतोषी माता भक्त मंडळ, जगदंबा युवक मित्रमंडळ ह्या सर्वांनी धांदरफळ या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये संतोषी माता मंदिराच्या परिसरामध्ये हा जो गणेशोत्सव केला, हा गणेशोत्सव माझा एकट्याचा नसून तो ह्या गावामध्ये आणि ह्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील प्रत्येक घरातला गणपती आहे. म्हणून आम्ही सगळेजण त्या गणेशाची नित्यपूजा करतो. खऱ्या अर्थाने सर्वांनी एकत्र यावं. गणेश हा सुखाचा, दुःखाचा आणि बुद्धीचा दैवत आहे. तो सगळ्यांना त्याचा प्रसाद मिळावा हाच खऱ्या अर्थाने त्यामागचा हेतू. वा वा वा, फारच छान उद्देश आहे. म्हणजे प्रत्येक घरात वेगळा गणपती बसवला जात नाही, स्थापना केली जात नाही. हा एकच आपला गणेशोत्सव जो आहे आपण सगळं सार्वजनिक आणि काय म्हणू आपण पारिवारिक दोन्ही स्वरूप आपण कुटुंब गणेशोत्सव कुटुंब आणि म्हणजे थोडक्यात काय तर संपूर्ण गावच आपलं एक कुटुंब आहे. आणि जो या गणेशोत्सवाचा उद्देश होता, लोकमान्यांनी ज्या उद्देशाने गणेशोत्सव सुरू केला, लोकांनी एकत्र यावं, एकत्र राहावं, तो उद्देश तुम्ही जपत पुढे जात आहे. सामाजिक कार्यामध्ये आपण अग्रेसर आहात, तर सामाजिक कार्यामध्ये आपण कशा प्रकारचे योगदान देता? खऱ्या अर्थाने एक कुटुंब ज्यावेळेस वाढत असतं त्या पाठीमागं एक समाजबिंदू, सामाजिक जीवन त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जोडलं गेलं पाहिजे. असं म्हटलं जातं की जन्मजात एखादं बाळकडू जिथं पाजलं जातं आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने तो माणूस घडत असतो. माझा जन्म कासार परिवारात घडला आणि ह्या कासार परिवारातल्या माझ्या ज्या आई आहेत त्या भामाबाई कासार यांच्या पोटी माझा जन्म झाला. त्याचबरोबर ज्यांनी खऱ्या अर्थाने माझा जन्म करून घेतला त्या खऱ्या अर्थाने जे माझ्या पाठींबा हात लागले गेले त्या बबूबाई वागचौरे आणि कमलबाई शिंदे यांचे, ह्या दोन व्यक्तिमत्व असे होते की ज्यांचं खऱ्या अर्थाने समाजाशी खऱ्या अर्थाने देणं आणि घेणं होतं. त्यांचा स्पर्श खऱ्या अर्थाने माझा झाला आणि माझ्या जीवनामध्ये सामाजिक कामाचा पिंड खऱ्या अर्थाने ह्या 3 माऊलींमुळे जुळून आला. ताईंची कशी काय साथ मिळते तुम्हाला या सगळ्या उपक्रमात? नक्कीच आहे. मी माझं सामाजिक कार्य करत असताना मी स्वदेश उद्योग समूहाचा जनसंपर्क अधिकारी म्हणून काम बघतो. त्याचबरोबर रामेश्वर देवस्थानचा कार्यकारी विश्वस्त म्हणून काम बघतो. या माध्यमातून बाळासाहेब देशमुख साहेब यांनी मला खऱ्या अर्थाने एक चांगली संधी या धांदरफळ गावामध्ये काम करण्याची दिली. माझ्यातले कलागुण त्यांनी फारकले आणि त्यांच्या उद्योग समूहाचा जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केलं. परंतु सामाजिक कामातनं नुसतं कुटुंब चालत नाही, तर त्यासाठी आपलं कुटुंब चालण्यासाठी आपला उद्योग व्यवसाय गरजेचा आहे. म्हणून मी 2011-12मध्ये गुरुप्रसाद साडी आणि मोरया यात्रा सेवा नावाचा उद्योग व्यवसाय सुरू केला आणि तो उद्योग व्यवसाय पुढे घेऊन जाताना रथाचं चाक जरी असलो तर रथाचं दुसरं महत्त्वाचं चाक माझी सौभाग्यवती आहे. मी सामाजिक जीवनात काम करत असताना संपूर्ण उद्योग व्यवसाय हा पाहण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने तिने महत्त्वपूर्ण घेतली आहे. आई, मुलगा आणि मुलगी एका बाजूला संपूर्ण कुटुंब बघत असतं, तर माझी सौभाग्यवती सुनीता कासार ही गुरुप्रसाद साडी आणि मोरया यात्रा सेवा या सगळ्या 2 महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळतात. त्यांचंही महत्त्वाचं योगदान आहे. द्या त्यांच्याकडे माहीत, त्यांच्याकडूनच ऐकायला आवडेल आम्हाला. जनरली आपल्याला काय होतं, घरात जास्त बोलता येत नाही, त्यामुळे आपल्याकडं असं काही संधी मिळाली का आपण खूप बोलतो. घरामध्ये ज्यांना जास्त बोलण्याचा अधिकार असतो आणि आवड असते अशा आमच्या ताईंकडे जातो. ताई नमस्कार. सुरुवात करूयात आपण. एक कार्यक्रमात गप्पा तर सुरू झालेल्या आहेत. एखादा छानसा उखाणा वगैरे आठवतो आहे लग्नात वगैरे घेतलेला, नंतर घेतलेला? गणपतीच्या मंदिरात प्रसादाला असते मोदकाची गोडी, सुखी ठेव गणपती बाप्पा, दत्तात्रय पाटील आणि माझी जोडी. वा वा वा, छान 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 छान.
मग आता हे जोडीचं सुरू झालेलं आहेत गप्पा. कसं काय आता आपण मला वाटतं व्यवसाय पण पाहत आहे हो. आणि हा गणेशोत्सव हे सगळं या सगळ्या जबाबदाऱ्या पण सांभाळत आहे. साहेबांची साथ कशा प्रकारे लागते एकूण आपल्या कुटुंबाबद्दल थोडक्यात आपण सांगावं. चांगल्या पद्धतीने साथ लाभते. माझा मुलगा आणि माझी मुलगी दोघेही मला गुरुप्रसाद साडी या शॉपसाठी मला साथ देत असतात. आणि माझे मिस्टर पण जरी बाहेर आपल्या शॉपचं हे चालू असतं, अंगणवाडी सेविकांचं साडी ड्रेस कोड सप्लाय चालू असतो, त्यावेळेस पण मी त्यांना साथ देते, ते मला साथ देत असतात. त्याच पद्धतीने मुलांची आणि सासूबाईंची पण साथ मला त्याच पद्धतीने लाभते. कसं आहे, बाहेर पडताना त्यावेळेस घराकडे मात्र लक्ष द्यायला सासूबाई असतात. आपण एकदम शांत टेन्शन न घेता आपण घरातून बाहेर पडत असतो, त्यावेळेस सासूबाई सगळं बाहेर घरातल्या गोष्टी सगळे सांभाळून घेत असतात. आणि त्यानंतर तसेच मुलंही माझे त्याच पद्धतीने मला साथ देत असतात. आणि मिस्टरांची त्या पद्धतीने खूपच साथ असते. त्यामुळे एकूणच आपल्या गल्लीतले गावातले सगळ्या गोष्टींची, आता हे गणपती उत्सव चालू केला, मुलांचं चाललं होतं ह्या वर्षी गणपती बसवायचा नाही, पण नाही, त्यांना ते करमलं नाही. ते म्हणे नाही, गणपती बसवायचाच. त्या पद्धतीने आपण सामुदायिक पद्धतीने हा गणपती बसवलेला आहे. आणि सगळ्या पूर्ण गावातील महिलांची, सगळ्या छोट्या मोठ्या मुलांची, बालकांची, सगळे जगदंबा युवक मित्रमंडळ या मंडळाचे सगळ्यांचे कुठले कार्यक्रम राबवता तुम्ही महिला मिळून? असं काय राबवता? भरपूर कार्यक्रम असतात. संगीत खुर्ची घेणं, लिंबू चमचा, नवरात्रामध्ये पण कार्यक्रम चालू असतात. म्हणजे पूर्ण 12ही महिने म्हटलं तरी कार्यक्रम चालूच असतात धांदरफळमध्ये. आणि त्याच पद्धतीने महिलांची, छोट्या मोठ्या तरुण युवकांची सगळ्यांची साथ आम्हाला मिळत असते त्याच पद्धतीने. आणि त्यामुळे कार्यक्रम घेण्यास खूप काहीच अडचण येत नाही. एक जरी व्यक्ती नसला तर त्याची उणीव सगळेजण भरून काढतात. त्यामुळे कार्यक्रमाचे एक स्वरूपच असं वेगळं होऊन गेलेलं आहे. आणि पूर्ण गावामध्ये आणि इतर ठिकाणी पण आमच्या गावाची, धांदरफळ गावची चर्चा असते. आदर्श गाव आहे आणि खूपच कार्यक्रम इथे होत असतात. अर्थातच आदर्श घ्यावं असाच हा उपक्रम असतो आहे. आणखीन खूप काही तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे मला आपल्या या उत्सवाविषयी, गणपती उत्सवाविषयी आणि आपण जे काही करत असलेले उपक्रम त्याबद्दल. पण कसं आहे, आपला हा कार्यक्रम गप्पांचा आहे. गप्पा मारता मारता आता थोडंसं काय होतं, ताण लागते, चहाची गरज भासती, काय मंडळी माहिती आहे का नाही, आहे का, बरोबर आहे का नाही? तर आता काय झालं, वेळ झाली आहे विश्रांतीची. आपण पाहत आहात आपला आवडता कार्यक्रम सी न्यूज मराठी प्रस्तुत गणपती विशेष कार्यक्रम माझा बाप्पा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत के थोरात, RMC, बांधकाम क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव के थोरात. मंडळी, गप्पा सुरू राहणार आहेत. भेटूयात विश्रांतीनंतर. या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स के थोरात, RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट. सर्व प्रकारातील खडी, रेडीमिक्स कॉन्क्रीट, VSI क्रश सँड, वॉश सँड आणि VSI खडी. गुणवत्तापूर्ण उत्पादने बनवणारं विश्वसनीय नाव म्हणजेच मेसर्स के थोरात, RMC. RMCचे फायदे: कारखान्यातच प्रमाणानुसार मिक्स होत असल्यानं गुणवत्तापूर्ण निर्मिती. बांधकामासाठी लागणारा वेळ आणि खर्चही कमी होतो. बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषण कमी होण्यास मदत. योग्य प्रमाणात मिक्सिंग झाल्यानं लॉंग लाईफ, टिकाऊपणा. तेव्हा आपल्या बांधकामासाठी मेसर्स के थोरात यांचे रेडीमिक्स कॉन्क्रीट वापरा आणि वेळ तसेच पैशांची बचत करून निश्चिंत व्हा. आमचा पत्ता मेसर्स के थोरात, RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट, पहिला मजला, महालक्ष्मी प्राईड, अकोले बायपास रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 8298 29 75 76 आणि 81 77 82 75 76. नमस्कार. विश्रांतीनंतर मी आप्पा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये सी न्यूज मराठी प्रस्तुत गणपती विशेष कार्यक्रम माझा बाप्पा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत के थोरात, RMC, बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव के थोरात. तर मंडळी, आज मी आलो आहे धांदरफळ येथे
आणि श्रीयुत दत्ता कासार आणि सौभाग्यवती सुनीता कासार आणि त्यांच्या कुटुंबाशी गप्पा मारतोय. गप्पांना सुरुवात झालेली आहे. विश्रांतीच्या आधी दोघांशी गप्पा मारल्या. आता त्यांच्या कुटुंबाकडे आपण वळणार आहोत. त्यांच्या आई या ठिकाणी आहेत. तर आता आईंशी आपण थोड्याशा गप्पा मारूयात. आई नमस्कार. नमस्कार. वा, तुमच्याकडे बघितलं की मला माझी पण आई आठवली आणि कुठली आई बघितली की मला आई आठवते. आणि आईचं फार महत्त्व आहे या सणांमध्ये, कारण एका आईच्या प्रेमातून जन्माला आलेला तो गणपती बाप्पा आणि त्याची ती जन्मकथा ही आईशीच जोडून आहे. प्रत्येकाची कथा आईशीच जोडून असते. तर आई नमस्कार. आपल्या गप्पांना सुरुवात झाली. मी आहे आप्पा. मीही तुमच्या मुलासारखाच आहे. आता मारायच्यात आपल्याला गप्पा. तर आपल्या मुलाचं सुनबाईचं हे सगळं आत्तापर्यंत मिळवलेले यश, त्यांनी केलेले कष्ट, आपल्या कुटुंबाबद्दल थोडक्यात आपण सांगितलं तर आनंद होईल आम्हाला ऐकायला. मला 3 मुलं झाले. एक मुलगा पहिला वारला, मग 3 मुली झाल्या. मग दत्ता मला 9 साल झाला. 9 साल झाला. त्याचे 5 वर्षे मी त्याला कपडे सुद्धा त्याचं झाल्याबरोबर बुबाई वाघचौरे त्यांच्या वटीत जन्मल्याबरोबर घातला. माझ्या वटीत घेण्यापेक्षा त्यांच्या वटीत जन्म झाला दिला याच्यात. मग 5 वर्ष झाला त्याचं नाव ठेवलं. कपडे मी त्याचे कानसुद्धा टोचले नाही. कमळाबाई शिंदे, RR ताराबाई देशमुख त्यांनी त्यांना सांभाळलं. माझ्या भावानी 15 दिवसाला कपडे त्याला घेतले असतील, घातले. त्याला अजूनसुद्धा त्याला तोटा येत नाही. काय बात. वा 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 वा. भारी वाटतं नाही हे सगळं आठवलं की आज ह्या गोष्टी आठवल्याच पाहिजेत. आणि हे सगळं आठवताना थोडंसं डोळ्यामध्ये पाणी येणं तेवढं चालतं. आता आपल्या आईच्या वयाला, आमच्या आईच्या वयाला, आमच्या वयाला चालतं. तुम्ही त्या भावना व्यक्त करतात. आणखीन आपल्या सुनबाईंबद्दल काय सांगाल? काय नाही, झालं चांगलं. 2 मुलं, मुलगी मुलगा झाला. चांगलं. आपल्या एक मुलगी तशी ती मुलगीच. वा वा. म्हणजे गोकुळ आहे आपल्या घरात. वा वा. धन्यवाद. आणखीन काय बोलायचं आहे आपल्याला? 2 मुलं, एक मुलगी आहे मला, दत्ता आणि शशिकांत. त्याला 2 नातवंड, 2 मुलं नातवंडे. आता ताईंकडे जातो मी. ताई नमस्कार. आपली ओळख पुन्हा एकदा सांगा. आपलं नाव सांगा. माझे नाव वनिता बाळासाहेब काळे. अच्छा. वनिता ताई, आपल्या या गणपती उत्सवाबद्दलच आता आपण गप्पा मारूयात. आपल्या मनात काय असेल ते अगदी बिंदास बोल. उखाणं बिखाणं घ्या एखादं छान तसं. घ्या घ्या घ्या. मला माहिती आहे तुमच्या चेहऱ्यावर दिसलं मला ते घ्यायचं आहे म्हणून. हे वयमागातपासनं पाठ केला आणि मला काही विचारलंच नाही असं नको व्हायला. हां बघा बोला. झोंबे ऋषींच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर बाळासाहेबरावांनी केला मला सौभाग्याचा आहेर. हां छान पाठ करून ठेवला होता. हां आता पुढे चला बोला. आम्हाला काळे गल्ली म्हणून ओळखलं जातं. आमच्या गणपतीला माझ्या माहितीनुसार 11 वर्ष पूर्ण झालेले आहे. मी ह्या मंडळात नेहमी सहभागी होते. आम्ही नवरात्र 9 दिवस साजरे करतो. सगळेजण आरतीला दोन्ही टाईम येऊन प्रसाद हे सगळं, ज्याची आरती असते त्याचा प्रसाद हे आम्ही सगळ्या महिला, आमचे मुलं, आमचे हे आम्ही नातवंड हे सगळे एकत्र असतो. दत्ता कासार हे आम्हाला आधी सगळी माहिती देतात, सांगतात, वहिनी आपल्याला असा असा कार्यक्रम करायचा आहे. त्याच्यानंतर आम्ही दिवसभरात सगळ्या महिला एकत्र येऊन आमच्या काळे गल्लीच्या आम्ही नियोजन करतो. त्यांच्या व्यापामुळं त्यांना बाहेर जावं लागतं, पण त्यांची मिसेस आणि मयूर कासार यांची फॅमिली, त्यांची दत्ता कासारची पूर्ण फॅमिली आमच्याबरोबर सहभागी नेहमी कार्यक्रमात असते. त्यांचा आमचं सदस्य मंडळ, आमचे सगळे लहान मोठे सगळे, आमची पूर्ण काळे गल्ली आम्ही 10 दिवस खूप आनंद घेतो. टिपऱ्या खेळतो, लिजिम हे सगळं आमच्याकडं, संगीत खुर्ची, लिंबू चमचा हे कार्यक्रम, आमचे मडके फोड, आम्ही 10 दिवस 1 वाजेपर्यंत हा कार्यक्रम नेहमी राबवतो. नवरात्रात पण 9 दिवस आम्ही हे महिलांचे छोटे मोठे आमचे नातवंडापर्यंत आम्ही सगळे सहभागी असतो. आमच्या यांचं कधीच हे नसतं. ते मला नेहमी सपोर्ट करत असतात. तुझी इच्छा आहे, तुझा आनंद तू घे म्हणून त्यांचं मला पूर्ण माझ्या मुलाचं आमच्या यांचा सपोर्ट असतो बा. कसलं भारी बोलतो तुम्ही. आल्याला तुमच्या चेहऱ्यावर तो प्रश्न होता. आता बाया
काय बोलू? आणि हा बाबा काय विचारणार? आला तर टोपी घालून ये. आता कसं करायचं? आणि आता तुम्ही थांबायला तयार नाही ना बाप्पा. काय पण मजा येते. हा तर गप्पांचा कार्यक्रम आहे, हा तर आप्पाचा कार्यक्रम आहे. आता हे सगळं आमच्या दत्ता कासांमुळं आम्हाला चान्सेस भेटले किंवा आम्ही माईकवर, माझी पहिलीच वेळ आहे बोलायची. मी याच्या आधी कधी बोललेली नाही किंवा माईक हातात घेतलेली नाही. अहो पुढच्या वर्षी तुम्ही 1 तासाचं व्याख्यान देणार लिहून का गणपतीच्या बाप्पाच्या समोर सांगतो मी तुम्हाला. आता जरा ताईंकडे द्या बरं, जरा त्यांच्याशी पण बोलू. हसता फार छान आणि आमची ताई छान हसते. ताई खूप छान बोललात. हां, आपलं नाव सांगा. माझं नाव शिंदे वैष्णवी दत्तात्रय. मी या मंडळात 5-6 वर्षापासून तरी आलेली आहेत. आधी आम्ही दुसरीकडे राहत होतो त्यामुळे नव्हते इथं मी, परंतु जेव्हापासून आम्ही इथं राहायला आलो आहे तेव्हापासून बघते मी या मंडळात फार म्हणजे उत्सुकतेने सर्वजण सहभागी होतात. सर्व महिला एकत्र येऊन, सर्व लहान मोठे सगळे माणसं एकत्र येऊन इथं कार्यक्रम राबवले जातात. त्यामध्ये दत्ता काका खूप सपोर्ट करतात सर्व मुलांना. परत काकी पण सगळ्या कार्यक्रमात आम्हाला बोलवत असतात. आम्ही आलो नाही तरी आम्हाला फोन करून बोलवत असतात. आणि आत्ताच हा कार्यक्रम जरी राबवायचा होता तरी काकींनी मला लगेच आवाज दिला की हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे, तू ये म्हणून. तसं सगळेजण एकत्र येऊन इथं लिंबू चमचा म्हणा किंवा संगीत खुर्ची म्हणा, सर्व कार्यक्रम उत्सुकतेने पार पाडत असतात. हा म्हणजे आपण सगळे मोठे सुद्धा या निमित्ताने लहान होऊन जातो, तो आनंद घेतो. सर्वजण आनंद घेतात. सर्व महिला संगीत खुर्ची हे ते सगळ्या कार्यक्रमात आनंदाने सहभागी होतात. वा वा वा, छान छान छान. आणि तुम्ही एकंदर या सगळ्या आपण मंडळ म्हणूया, घर म्हणूयात, एक जबाबदारी तुम्ही सगळे एकजुटीने येऊन सर्व कार्यक्रम पार पाडत असतात. वा वा, धन्यवाद. आणि मी तिघींनी फार छान मनोगत या ठिकाणी व्यक्त केला. आमच्या आई थोडंच बोलल्या पण मनापासून बोलल्या. मंडळाच्या इतर कार्यक्रमातही तुमचा सहभाग आहे, एक जबाबदारी पण तुम्ही स्वीकारता. कशा कशा प्रकारचे कार्यक्रम करता? आम्ही आता गावामध्ये पण भरपूर कार्यक्रम राबवले जातात. गावामध्ये संक्रांतीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सहभागी असतो. त्याच्यामध्ये स्वदेश सामाजिक सेवाभावी संस्थेचं खूप मोठं कार्य आहे. ते पूर्ण याचा संक्रांतीचा कार्यक्रम राबवला जातो. त्यानंतर हा गणेशोत्सव एक साजरा करतो आम्ही. त्याच्यानंतर नवरात्र उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सर्व महिला एकत्र येतात. सर्वजण टिपऱ्यांचा कार्यक्रम असो किंवा घटस्थापनेसाठी प्रसाद असो, सर्व महिला एकत्र येऊन कार्यक्रम साजरा करतात. बरं, आता आपण या गप्पा तर मारत आहोतच आपण आपल्या गणपतीबद्दल. तुम्हाला काही आवड विशेष, एक गाणं बिणं एखादं काही गणपती बाप्पाचं काय असेल तर आपण सादर केलं तर आवडेल. तुमचा आवाज चांगला आहे कारण. हां, गजानना श्री गणराया आदि वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आदि वंदू तुझ मोरया. मंगलमूर्ती श्री गणराया आदि वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आदि वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आदि वंदू तुझ मोरया. वा 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 वा, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजेत आमच्या ताईंसाठी. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. बाप्पाचा हा 10 दिवसाचा उत्सव. आजचा हा आपला दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसाचा हा उत्सव आणि त्या उत्सवातल्या या उत्साहाच्या गप्पा. आणि या ठिकाणी ताईंनी, आमच्या वैष्णवी ताईंनी सादर केलेलं हे गाणं. इथं आपण थांबणार आहोत आजच्या कार्यक्रमामध्ये फक्त विश्रांतीसाठी. विश्रांतीनंतर हा गप्पांचा धडाका पुन्हा एकदा सुरू होणार आहे. आपण पाहत आहात गणपती विशेष कार्यक्रम. सी न्यूज मराठी प्रस्तुत गणपती विशेष कार्यक्रम माझा बाप्पा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत के थोरात, RMC, बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव के थोरात. भेटूयात विश्रांतीनंतर. या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स के थोरात, RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट. सर्व प्रकारातील खडी, रेडीमिक्स कॉन्क्रीट, VSI क्रश सँड, वॉश सँड आणि VSI खडी. गुणवत्तापूर्ण उत्पादने बनवणारं विश्वसनीय नाव म्हणजेच मेसर्स के थोरात, RMC. RMCचे फायदे: कारखान्यातच प्रमाणानुसार मिक्स होत असल्यानं गुणवत्तापूर्ण निर्मिती. बांधकामासाठी लागणारा वेळ आणि खर्चही कमी होतो. बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषण कमी होण्यास मदत. योग्य प्रमाणात मिक्सिंग झाल्यानं लॉंग लाईफ, टिकाऊपणा.
तेव्हा आपल्या बांधकामासाठी मेसर्स के थोरात यांचे रेडीमिक्स कॉन्क्रीट वापरा आणि वेळ तसेच पैशांची बचत करून निश्चिंत व्हा. आमचा पत्ता मेसर्स के थोरात RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट, पहिला मजला, महालक्ष्मी प्राईड, अकोले बायपास रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 8298 29 75 76 आणि 81 77 82 75 76. नमस्कार. विश्रांतीनंतर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. सी न्यूज मराठी प्रस्तुत गणपती विशेष कार्यक्रम माझा बाप्पा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत के थोरात RMC, बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव के थोरात. तर श्रीयुत दत्ता कासार, सुनीता कासार आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराशी आपण गप्पा मारत आहोत. गप्पा अधिक रंगात आलेल्या आहेत. आता विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण दत्ताभाऊंकडे जाऊया. दत्ताभाऊ, पुन्हा एकदा स्वागत आहे. गप्पा रंगात आलेल्या आहेत. कसं वाटलं ह्या सगळ्या गप्पा? मजा येते ना? खूप आप्पा, खऱ्या अर्थाने आप्पा तुमच्याकडे पाहिलं की मला 14 वर्षापूर्वी ज्या कलाकारांची माझ्यासोबत भेट झाली, खऱ्या अर्थाने आज आप्पाच्या रूपाने सुद्धा आम्हाला गणपती भेटायला आला का असं वाटतं. 14 वर्षापूर्वी आमच्या रामेश्वर मित्रमंडळाने वऱ्हाड निघालं लंडनला हा नाट्यप्रयोग ठेवला होता आणि त्यामध्ये मुख्य भूमिकेत आजचे प्रमुख आमचे निवेदक आप्पा ह्या ठिकाणी आम्हाला भेटायला आले होते. नक्की मलाही आठवलं या गावात आल्यानंतर. तर गणपतीचाच आता आपण या ठिकाणी उत्सव साजरा करतो आहे, गप्पा मारतो आहे. त्याच्या आधी थोडंसं आपलं सामाजिक कार्याविषयी आपण, मला वाटतं यात्रांचं वगैरे आयोजन करता, तर त्याच्याबद्दलही थोडक्यात सांगितलं तर नक्कीच आम्हाला त्यातनं काहीतरी. ज्या तीर्थक्षेत्रातून आपण आज हा गणेशोत्सव बघतो ते तीर्थक्षेत्र म्हणजे प्रभू श्रीरामांनी स्थापित केलेलं शिवलिंगाचं तीर्थस्थान म्हणजे धौम्य ऋषींची नगरी. आज योगाने ऋषीपंचमी आहे. धौम्य ऋषींची आज उत्सव आहे. या प्रभू श्रीरामांच्या नगरीमधनं आजचा हा गणेशोत्सव आपल्यापर्यंत पोचतो आहे. ज्या प्रभू श्रीरामांच्या नगरीतनं खऱ्या अर्थाने आपल्याला आज पाहायला मिळतो आहे त्या रामेश्वर देवस्थानचा कार्यकारी विश्वस्त म्हणून मी काम करत असताना सन्माननीय बाळासाहेब देशपांडे साहेब यांच्या स्वदेश सेवा संस्थेच्या माध्यमातून ह्या धांदरफळ गावामध्ये हजारो नव्हे तर लाखो वृक्ष रोपण करण्याची खऱ्या अर्थाने बाळासाहेबांनी मला आणि माझ्या सगळ्या टीमला संधी दिली. ते वृक्षरोपणाचं एक सगळ्यात महत्त्वाचं काम आम्ही हाती घेतलं आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम आहे की या सगळ्या उपक्रमामध्ये महिला भगिनींचा खूप मोठा सहभाग असतो. आता तो महिला भगिनींचा सहभाग त्यांच्याकडनं ऐकायला आवडेल आम्हाला. महिलांकडनंच ऐकूयात. ताईंकडे द्या बरं जरा. नक्कीच. हां. सामाजिक कार्य करताना बाळासाहेब देशपांडे साहेबांनी पूर्ण महिलांना, गावातील पूर्ण महिलांना ती संधी दिलेली आहे. त्यामुळे कोणतीही महिला कधी कंटाळा करत नाही आणि कोणत्याही सामाजिक कार्यामध्ये पुढेच असतात. त्यामध्ये मेन म्हणजे त्यांनी संक्रांतीच्या वेळेस जो कार्यक्रम ठेवलेला असतो, पूर्ण ऑल महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम हा गाजला जातो. होम मिनिस्टरचा तो कार्यक्रम ते इथं ठेवत असतात धांदरफळमध्ये. त्यामुळे गावात इथं बसायला जागा नसते. एवढा मोठा खूप कार्यक्रम मोठा असतो त्यांचं सामाजिक कार्य खूप महत्त्वाचं आणि खूप मोलाचं आहे की त्यांना ती अफाट त्यांची हे असतात कार्यक्रम ठेवण्याची. एकंदर तुमच्या लहानपणापासून तुम्ही गणपती उत्सव पाहताय. पूर्वीचा गणपती उत्सव, आत्ताचा गणपती उत्सव, काय फरक वाटतो तुम्हाला? लहानपणापासून गणपती बघत होतं कसं, कारण माझ्या माहेरी माझे 6 चुलते, तिथं काय गणपती बसवलेला जात नव्हता. कारण पूर्वीच्या काळचे लोक म्हणजे त्यांना फक्त पहाटे 4-5 वाजल्यापासून उठणं, त्यांची कामाचे धावपळ सगळी चालू. त्यामुळे गणपती वगैरे असं काही, मी ज्यावेळेस शाळेत जायला लागले तेव्हापासून मी हे गणपतीचं हे बघत आले आणि कॉलेजपर्यंत असं वाटायचं का आपल्याला आपण पण घरी गणपती बसवलं पाहिजे. पण घरच्यांच्या दृष्टीने म्हणजे ते त्यांना ते एक 10 दिवस असं गणपती म्हणलं ना ते गुंतून बसणार, आपण कामं कधी करायचे, काय करायचं, असं त्यांचं हे चालायचं. त्यामुळे ते कधी गणपती त्यांनी कधी बसवलेलाच नाही. मी इथं 2002 साली माझे लग्न झाले, तेव्हापासून मी धांदरफळ गावात आले ना, तेव्हापासून मी हे गणपती उत्सव जास्त बघायला लागले आणि तो मला जास्त मी त्यात सहभाग घ्यायला लागले आणि आवड मला निर्माण झाली. त्यामुळे गणपती 1 वर्ष जरी नाही बसवला तरी वेगळं वाटतं की आपण काहीतरी चुकलोय. म्हणजे ज्यांच्यामुळं तुम्हाला ही आवड निर्माण झाली, ज्यांच्या म्हणजे गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि तुम्हाला दत्त नावाचा एक प्रसाद त्यांनी दिलेला आहे, तर त्यांच्याशी आता गुरुप्रसाद जे नाव, गुरुप्रसाद ते नाव, तो गुरूंचा हा प्रसाद मिळाला आहे आशीर्वाद रूपाने.
तर त्यांच्याशी पुन्हा एकदा गप्पा मला मारायला आवडेल. दत्ताभाऊ, पुन्हा एकदा तुमच्याकडे वळतो. आता आपण फक्त गणपती उत्सवाबद्दल बोलूयात. आता लहानपणीचा गणेश उत्सव होतो, जसं आपण मग अशी 14 वर्षापूर्वीची आठवण सांगितली. तर या 14-15 वर्षात खूप काही बदललं आहे. हे बदललेलं स्वरूप आणि कशा प्रकारची ही वाटचाल चालू आहे त्याबद्दल नक्कीच आपल्याकडनं ऐकायला आप्पा, पूर्वीचा जो लहानपणीचा जो गणपती असायचा, खऱ्या अर्थाने शेतातनं माती आणायची, तो गणपती तयार करायचा, मग भेंडीचा रंग काढायचा, कुठे शेंद्राचा रंग तयार करायचा आणि तो गणपती सजवायचा. असा तो एक मनाचा गणपती आमचा सगळा तयार व्हायचा. मग आता तरी हे मंडप दिसतात, मग कोणाकडनं काठ्या घ्यायच्या, कोणाकडनं ताडपत्री घ्यायची. त्या गणेशाचं त्या ठिकाणी 10 दिवस पूजा आरती करताना संरक्षण होईल तसं काम करायचं. प्रसाद, खऱ्या अर्थाने त्याला प्रसाद असं म्हटलं जातं की तो सर्वांकडनं एकत्र यावा आणि तो गणेशाकडे त्याचा स्वीकार व्हावा आणि त्यांनी तो प्रसाद खावा. आणि म्हणजे प्रसाद म्हणजे आमचे जे दुःख आहे ते त्याच्याकडे आम्ही पाठवतो आहे आणि ते सुखाच्या प्रसादाच्या रूपाने आमच्याकडे त्यांनी यावं आणि सगळ्यांना त्यांनी आनंद उत्सव करावा. आणि गणपती म्हटलं की पूर्वी लहानपणी आम्ही छोटीशी नाटिका करायचो. आता हा टेप रेकॉर्ड असायचा, एका घरात टेप रेकॉर्ड असायचा. मग कोणाकडनं साऊंड आणायचा, कोणाकडनं टेप आणायचा, त्यावर ते सगळे गणेश उत्सव असायचा. आणि खूप नाटिका सुंदर व्हायच्या, रामायणाचे पात्र व्हायचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाट्यप्रयोग व्हायचे, जीवनचरित्र करायचं, ज्याला आत्ताच्या भाषेमध्ये जिवंत देखावा म्हणतात. जिवंत देखावा म्हणतात. तो खऱ्या अर्थाने आम्ही लहानपणी मग ते बाण तयार करायचे, रावण तयार करायचं, खोट्या खोट्या लढाया करायच्या आणि तो गणेश उत्सवातून तो नाट्यप्रयोग सादर करायचा. मग तो शाळा सुटली की सगळे घरातली कामं कधी लवकर आवरतील आणि संध्याकाळी लवकर कधी त्या स्पर्धा होतील, त्या स्पर्धेमध्ये सहभाग कसा होईल. तर मला खूप नृत्याची आवड असायची, तर मी त्या गणेशोत्सव स्पर्धेमध्ये नृत्य करायचो आणि मला चांगल्या प्रकारचे बक्षिसं मिळायचे. गणपती खऱ्या अर्थाने माझं आवडतं प्रिय दैवत आहे. ज्या गणेशाच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थाने मला आशीर्वादाने मोरगावच्या गणपतीचा खऱ्या अर्थाने आशीर्वादाची संधी मिळाली. अष्टमी नाक्यातला पहिला गणपती आहे. त्या मोरगावमध्ये माझं काही दिवस माझं निवासस्थान राहिलं. माझे अनेक दिवस असे होते की सकाळी गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय मी मोरगावमधनं बाहेर पडत नसायचो. आणि कृपा आशीर्वाद आहे. पुढच्या काळामध्ये उद्योग व्यापार या क्षेत्रामध्ये मी काम करत असताना बाळासाहेब देशपांडे साहेबांच्या माध्यमातून मी ज्यावेळेस माझं काम सुरू केलं तर मी प्रचंड असा प्रवास केला आणि या उद्योग व्यवसायातूनच माझी मोरया यात्रा सेवा सुरू झाली आणि मी आपण मोरया नाव ठेवलं, त्याच्यातही मोरया नाव ठेवलं. आपण जो गणपती उत्सवाबद्दल जे बोलतो आहोत आपण, म्हणजे तुम्ही जो तुमच्या लहानपणीचं सांगितलं मलाही आठवलं. आमच्या लहानपणी ते त्याला सीन म्हणायचे. सीन आत्ता सीन कोणता तर महाभारत, आजचा सीन कुठला तर शिवराज्याभिषेक, असं ते आपण लहानपणी आमच्या पण म्हणायचे. करमणुकीचं साधन नव्हतं. मग आता तो बदललेलं आजच्या काळातलं आधुनिक स्वरूप आहे, याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं? खऱ्या अर्थाने मागील काळ खऱ्या अर्थाने जरी त्या वेळेस पैसे नव्हते, खऱ्या अर्थाने एकत्रीकरण होतं, त्यावेळेस आम्हाला वर्गवणी तरी काय मिळायची. 5 रुपये मिळाले तर असं वाटायचं का खूप वर्गवणी मिळाली. परंतु काम वाढत गेलं, माणसं 30 आहेत, कामाने माणसांचा व्याप वाढला. जो वेळ गणपतीला पूर्ण जायचा खऱ्या अर्थाने तो वेळ आता खूप वेळ कमी मिळत राहिला. आता ढोल वाजतो, ताशा वाजतो, परंतु खऱ्या अर्थाने हे जे गणेश मंडळ आहे हे DJ मुक्त गणेश मंडळ आहे. लोककलेला जास्त लोककलेला साधन दिलं. सनई, ताशा, ढोल अशा प्रकारे गणेशोत्सव साजरा केला जातो. हे गणेशोत्सवाचं खऱ्या अर्थाने कौतुक करायला पाहिजे. जे जगदंब मित्रमंडळ आहे हे गुलाल न उधळता या ठिकाणी झेंडूच्या फुलांची पाकळ्या उधळतं. ही मिरवणूक जी काढली जाते गणेशोत्सवाची ती रामेश्वरांच्या पवित्र अशा रथातून काढली जाते आणि भजनी मंडळाची साथ असते. या रथाला महिला मंडळ फुगड्या खेळतात, मुलं नृत्य करतात, कला सादर करतात. असा वाजत गाजत हा गणपती अप्पा चालतो. थोडक्यात कला, संस्कृती आणि अध्यात्म तिन्हींचा मेळ घालत हा गणेशोत्सव तुम्ही साजरा करता. खूप आनंद वाटला तुमच्याशी या गप्पा मारताना. पण आजच्या या आपल्या ज्या गप्पा आहेत तर या गप्पांमध्ये कसा वाटला हो तुम्हाला आमचा हा सी न्यूज मराठीचा हा उपक्रम जो आहे हा कसा वाटतो तुम्हाला? नक्कीच आहे. आत्ताचं डिजिटल युग आहे. कोणालाही खूप असे माझे मित्र आहेत की जे आज या धांदरफा गावातनं बाहेरच्या गावामध्ये आहेत. कुणी मुंबईत आहे, कुणी पुण्यात आहे. मला 4 दिवसापूर्वी माझ्या काही मित्रांनी फोन केला की दत्ता, अरे गणपती येतो आहे, आपला मंडळाचा गणपती बसतो आहे ना. मी त्यांना नक्की सांगितलं
जी परंपरा आपल्या वाडवडिलांनी सुरू केली होती ती परंपरा आता जवळजवळ आपल्या 4थ्या पिढीपर्यंत चाललेली आहेत. या ठिकाणी जी माझ्यासोबत जी मुलं आहेत ही खरी माझे वडील असतील, मी असेल, माझे चुलते असतील किंवा ह्या मंडळाचे जे माझे ज्येष्ठ सदस्य असतील, या सगळ्यांचे नातवंड आज या ठिकाणी हा गणेशोत्सव साजरा करतात आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या सी न्यूजच्या माध्यमातून हा गणेशोत्सव त्यांच्यापर्यंत पोहोचतो आहे. खऱ्या अर्थाने तो आनंदाचा उत्सव आम्हाला तुमच्यामुळे पाहायला मिळणार आहे. मी त्या सगळ्या मित्रांना विनंती करतो, जरी तुम्ही पुण्यातनं, मुंबईतनं, आमचे काही मित्र आहेत की ते अमेरिकेत आहे, आमचा योगेश काळे आहे तो अमेरिकेमध्ये आहे, तुमच्या माध्यमातून अमेरिकेमध्ये त्याला हा गणेशोत्सव पाहायला मिळेल. या मंडळाचे जे ज्येष्ठ सदस्य बाहेर आहेत त्यांच्यापर्यंत खऱ्या अर्थाने गणेशोत्सव सी न्यूजच्या माध्यमातून पोहोचेल. खऱ्या अर्थाने तो आमच्यासाठी आनंदाचा गणेशोत्सव आहे. वा वा दत्ताभाऊ, खरं तर गप्पा खूप रंगात आलेल्या आहेत. आणखीन तुम्हालाही खूप बोलायचं आहे, मलाही खूप ऐकायची इच्छा आहे. पण एक कार्यक्रमाची आपली वेळ आणि कसं आहे, काही गप्पा अर्धवट राहिले की पुढच्या वेळेस आणखीन गप्पांना आपल्याला मजा येते. आणि काही गप्पा आहेत ना मनामधनं सुद्धा आपल्याला एकमेकांशी मारता येतं. फार छान वाटलं. तुम्ही हे सगळं बोलत असताना तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहणाऱ्या आमच्या ताईंकडे देखील मी पाहत होतो. आणि कसं होतं, हे सगळं आपल्या जुन्या आठवणी जागवताना नकळत शेवटी आपल्याला परमेश्वराने एक भावना दिल्या आहेत, त्या भावना डोळ्याच्या माध्यमातून व्यक्त होतात आणि झाल्याच पाहिजेत. मंडळी, आज या ठिकाणी मी दत्ता कासारे यांच्याशी गप्पा मारताना, सुनीताताईंशी गप्पा मारताना, त्यांच्या संपूर्ण या गल्लीतील आमच्या मंडळी जे आहेत त्यांच्याशी गप्पा मारताना, वनिताताई, वैष्णवीताई, आमच्या आई यांच्याशी गप्पा मारताना मलाही माझं बालपण आठवलं, मलाही माझा गणेशोत्सव आठवला. मलाही आठवलं की एक स्टीलची थाळी घ्यायची, त्याच्यामध्ये गुलाल टाकायचा आणि तो रस्त्याने जाता जाता कुणाला तरी लावायचा आणि टाकरे 1 रुपया, टाकरे 2 रुपये अशा पद्धतीने ती वर्गणी करून गणपती साजरा केला जायचा. मंडळी, काळानुसार खूप काही बदलले नाही आहे. ती भाविकांची श्रद्धा आणि ती कधीच बदलणार नाही, ती कधीच बदलू नये. उत्सव बदलत राहील, स्वरूप बदलत राहील, श्रद्धा आणि भक्ती तीच असणार आहे आणि तीच भक्ती, तीच श्रद्धा कायम ठेवत आजच्या कार्यक्रमामध्ये मी आप्पा या ठिकाणी थांबतो आहे, रजा घेतो आहे. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये. तुम्ही पाहत होता आपला आवडता कार्यक्रम सी न्यूज मराठी प्रस्तुत गणपती विशेष कार्यक्रम माझा बाप्पा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत के थोरात, RMC, बांधकाम क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव के थोरात. आणि आता कार्यक्रमाच्या शेवटी प्रथेप्रमाणे त्या गणरायाची आराधना करूयात, आरती करूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या भागामध्ये. पाहत रहा आपला आवडता कार्यक्रम माझा बाप्पा आणि पाहत रहा आपली आवडती वाहिनी सी न्यूज मराठी. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सुकर्ता दुकर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उक्षेंदुराची, घंटी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन, स्वर्णे मात्रे मन, कामना पूर्ती. जय देव रत्न खजित फळा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो भरा, रुंजून 3 पुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती व श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन, स्वर्णे मात्रे मन, कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्र तृंडक्ती नयना, दास रामाचा वाट पाहे सदना, संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती व श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन, स्वर्णे मात्रे मन, कामना पूर्ती. जय देव मोरया मोरया. या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स के थोरात, RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट. सर्व प्रकारातील खडी, रेडीमिक्स कॉन्क्रीट, VSI क्रश सँड, वॉश सँड आणि VSI खडी. गुणवत्तापूर्ण उत्पादने बनवणारं विश्वसनीय नाव म्हणजेच मेसर्स के थोरात, RMC. RMCचे फायदे: कारखान्यातच प्रमाणानुसार मिक्स होत असल्यानं गुणवत्तापूर्ण निर्मिती, बांधकामासाठी लागणारा वेळ आणि खर्चही कमी होतो.
बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषण कमी होण्यास मदत, योग्य प्रमाणात मिक्सिंग झाल्यानं लॉंग लाईफ टिकाऊपणा। तेव्हा आपल्या बांधकामासाठी मेसर्स के थोरात यांचे रेडीमिक्स कॉन्क्रीट वापरा आणि वेळ तसेच पैशांची बचत करून निश्चिंत व्हा। आमचा पत्ता मेसर्स के थोरात RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट, पहिला मजला, महालक्ष्मी प्राईड, अकोले बायपास रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर। संपर्क 8298 29 75 76 आणि 81 77 82 75 76। गणेशोत्सवानिमित्तानं सी न्यूज मराठीचा विशेष कार्यक्रम माझा बाप्पा। या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स के थोरात RMC। प्रेक्षकांच्या आवडीचा आणि कौटुंबिक उत्साहाचा आपला आवडता कार्यक्रम म्हणजेच माझा बाप्पा, आणि गप्पा मारण्यासाठी आपल्या सोबत असणार झी हास्य सम्राट फेम आपला आप्पा। कार्यक्रमाचे प्रसारण गणेशोत्सव कालावधीत रोज रात्री 7 वाजता आपल्या सी न्यूज मराठी चॅनलवर।